मित्रांनो, आपण निघालो आहोत पुण्याच्या शक्तिपीठ यात्रेला आणि आता मी येऊन पोहोचलो आहे शिवाजीनगर येथील भवानी माता मंदिरामध्ये. अतिशय सिद्ध, अतिशय जागृत असलेलं हे भवानी माता मंदिर आज काहीसं अपरिचित आहे. पण आपण मनपा या ठिकाणी गेल्यानंतर हाकेच्या अंतरावर अगदी 20 ते 30 मीटर अंतरावरती हे मंदिर आपल्याला बघायला मिळतं. मनपा बस स्थानकाच्या जवळ असलेल्या काँग्रेस भवनाच्या मागच्या बाजूला हे आई भवानीचं मंदिर आहे. आपण बघू शकतो आई भवानी माता मंदिराची ही कमान. हे मंदिर चारही बाजूनी लोकवस्तीनी मोठ्या बिल्डिंगनी वेढलं गेलं आहे. आपण जेव्हा या कमानीतनं आत जातो तेव्हा आपल्याला आई जगदंबेचं हे मंदिर दिसतं. 250 ते 300 वर्षामध्ये आई भवानीच्या या मंदिराचा 3 ते 4 वेळा जीर्णोद्धार झाला आहे. हे मंदिर पुन्हा बांधण्यात आलं आहे. म्हणून आज हे मंदिर आपल्याला एक नव्या स्वरूपात दिसतं. आपण जेव्हा आत येतो तेव्हा आपल्याला आईचा गाभारा दृष्टीस पडतो. भव्य अशा या लाकडी चौकटीतनं जेव्हा आपण आत जातो, आपण जेव्हा आत बघतो, तेव्हा आपल्याला आई भवानीची अतिशय सुंदर आणि देखणी अशी चौथऱ्यावर बसलेली मूर्ती दिसते. शिवाजीनगर गावठाणामध्ये असलेलं हे देवीचं मंदिर पेशवेकालीन आहे. या देवीच्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की ही चतुर्भुज आहे, अर्धपद्मासनात बसलेली आहे. आपण पेशवाई काळातील ज्याही भगवतीच्या मूर्त्या बघितल्या त्या चतुर्भुज असून अर्धपद्मासनात बसलेल्या आहे. तर अशी ही देवीची मूर्ती अत्यंत देखणी आहे. देवीच्या बाजूला देवीचे गण आहेत. आपण बघू शकतो हे गणही अतिशय जुने आहेत. देवीची मूळ मूर्ती अत्यंत जीर्ण झाल्यामुळे या मूर्तीवरती 2019ला वज्रलेप करण्यात आला. 1961ला जेव्हा पानशेतचं धरण फुटलं होतं तेव्हा संपूर्ण पुण्यामध्ये हाहाकार माजला होता. तेव्हा आईचं मूळ मंदिरही वाहून गेलं होतं. पण चमत्कार असा की आईची ही मूर्ती जागेची हल्लीसुद्धा नव्हती, ती जशीच्या तशीच होती. तर आईच्या या मूर्तीपुढे उभं राहिल्यानंतर येथील सकारात्मकता, येथील ऊर्जा आपल्याला अनुभवायला येते. तर प्रत्येकाने काहीसं अपरिचित असलेलं आई भवानीचं हे स्थान नक्की बघायला पाहिजेत. आईच्या या सात्विक मूर्तीपुढे नतमस्तक झाल्यावर आपल्याला विशेष अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो, या नवरात्रामध्ये नक्की या ठिकाणी या आणि आई भवानीच्या पुढे नतमस्तक व्हा. जय भवानी, जय जगदंब. नमस्कार.